ओके. बघा या ठिकाणी आपल्याला आता पुढचं जे लेक्चर बघतोय आपण, ह्या लेक्चरमध्ये ग्रॅव्हिटेशनचं जे काय 9th लेक्चर आहे, ॲक्च्युअलमध्ये जे काय थेरॉटिकल पार्ट आहे तो पण झालेला आहे. सॉल्ड एक्झाम्पलमध्ये सगळ्या टाईपचे जे काही क्वेश्चन्स, जे काही प्रॉब्लेम्स आहेत सॉल्ड एक्झाम्पलचे, त्याच्यामध्ये बाकीचे सगळे प्रॉब्लेम्स कव्हर होत आहेत. तरी पण एक प्रॅक्टिस म्हणून आपण एक लेक्चर, कारण मोस्ट ऑफ द स्टुडंटला अडचण थेरीमध्ये तितकी येत नाही. म्हणजे याला येते सायन्समधलं, थेरीला पण अडचण येते काही जणांना, पण आपली थेरीपेक्षा प्रॉब्लेम्समध्ये काय अडचण येत असते जास्तीत जास्त, एक्झाम्पल्समध्ये अडचण असते. तर आपण काही एक्झाम्पल मागच्या वेळेला जे काही बोर्डाला आलेलं होतं 2 मार्क्ससाठी आणि 3 मार्क्ससाठी लास्ट इयरलाच, मार्च 2019ला, त्यातलं एक एक्झाम्पल बघतोय. तर मागच्या वेळेला जे काही मार्च 2019ला जो क्वेश्चन आलेला होता तो क्वेश्चन आपण इथे लिहितोय. क्वेश्चन नंबर जो काय आता लास्ट टाइम आपला क्वेश्चन नंबर होता त्याच्या पुढचा नंबर द्या या ठिकाणी. बघा मी तुम्हाला डिक्टेट करतोय, ते लिहून घ्या. अ मेटल बॉल ऑफ मास 5 kg, अ मेटल बॉल ऑफ मास 5 kg falls from a height of 490 meter, falls from a height of 490 meter. लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला लिहायला सांगितलेलं आहे. अ मेटल बॉल ऑफ मास 5 kg falls from a height 490 meter, 490 meter, full stop. How much there it will takes to reach the ground? How much it will takes reach to ground? क्वेश्चन मार्क ब्रॅकेट मध्ये लिहा. G is equal to 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 9.8 आहे, 10 दिलेला नाही त्यांनी. ठीक आहे, तर त्या पद्धतीने आता त्यांनी कंडिशन काय काय दिलेली बघा. गिवन या ठिकाणी या क्वेश्चन मध्ये गिवन किंवा डेटा काही पण म्हणा. ठीक आहे, गिवन और डेटा. त्यांनी जी आपल्याला दिलेला आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मास दिलेलं आहे. व्हॉट इज द मास? मास इज 5 kg. हाईट म्हणजे डिस्प्लेसमेंट एस किती दिलेलं आहे? 490 मीटर. आणि त्या ठिकाणी तेवढ्या हाईटवरून त्याला रिलीज केलेलं आहे आणि खाली येण्यासाठी लागलेला वेळ विचारला आहे. डिस्प्लेसमेंट तुम्हाला टाइम विचारलेला आहे. इनिशियल वेलॉसिटी इज इक्वल टू 0. अजून तिथे दुसरी कोणती टर्म आहे का? नाही. आता आपल्याला याच्या पुढचा पार्ट बघूया. ओके, राईट नाव बघा टाइम विचारलेला आहे आपल्याला. ॲज म्हणायचं AC इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. ओके, एस किती दिलेला आहे? 490. ओके, यू इनिशियल वेलॉसिटी धरून ठेवलेलं होतं आणि मग रिलीज केला. ठीक आहे, मग इनिशियल वेलॉसिटी धरून ठेवल्यामुळे किती असणार? 0. तिथून पुढे वेलॉसिटी वाढणार आहे. ठीक आहे, यू इज इक्वल टू 0 इंटू टाइम प्लस 1/2. एच्या जागेवर काय असणार आहे? हिअर इट इज द ॲक्सेलरेशन. G इज इक्वल टू 9.8. when the object is released, when it is come from upward to downward direction ला येत असेल तर acceleration is considered as positive, आणि खालून वरती गेलं एखादा ऑब्जेक्ट तर acceleration is negative. ठीक आहे, इंटू टी स्क्वेअर. नाव या ठिकाणी आपण बघूया विच इज इक्वल टू, हे 0 झालं याला कन्सिडर करू नका. 2 ने डिवाइड केलं 4.9 टी स्क्वेअर 490. Therefore t square is equal to 490 divided by 4.9. ठीक आहे, याला आपण 10 ने मल्टिप्लाय केलं 4900, खाली 10 ने केलं 49, हे 49, here it is 100. ठीक आहे, दिस इज टी स्क्वेअर, सो स्क्वेअर रूट 10. SI युनिट आपण यूज केले, सो हियर इट विल बी SI युनिट. टाइम रिक्वायर्ड इज 10 सेकंड व्हेन द 5 kg ऑफ द ऑब्जेक्ट इज रिलीज फ्रॉम द हाईट 490 मीटर. द टाइम रिक्वायर्ड टू रीच इट ग्राउंडला येण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? 10 सेकंड. 2 मार्क्ससाठी मार्च 2019ला क्वेश्चन विचारलेला आहे. जास्त हार्ड नाही, तुम्ही बघत असाल आपण जे सॉल्ड एक्झाम्पल बघितले त्याच्यामध्ये जरी काही क्वेश्चन्सचे कॅल्क्युलेशन थोडे हार्ड आहे, पण हे बघा हे सिंपल म्हणजे बोर्डाला खूप असं अवघड येतं असं नाही आहे. फक्त तुम्हाला कन्सेप्ट आहे म्हणजे कमीत कमी माहिती पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे, तर राईट डाऊन हा क्वेश्चन लिहून घ्या. याच्या पुढचा क्वेश्चन मी लगेच देणार आहे तुम्हाला. राईट डाऊन दिस. Okay, we are going to see the second example.
आता हे जे एक्झाम्पल आहे, आजचं एक्झाम्पल जे नंबर असेल तो कंटिन्यू करा तुम्ही. याच्या आधी जे सॉल्ड एक्झाम्पल झाले असेल त्याच्या पुढचा नंबर कंटिन्यू करा. बघा आता जे काय आहे, आताचा क्वेश्चन जो मी तुम्हाला इथे लिहून देतोय किंवा विचारतोय, या ठिकाणी आपण डिस्कशन करणार आहे, तर तो आहे आपल्या एक्सरसाइजमधला. ठीक आहे. तर एक्सरसाइजमध्ये म्हणजे पूर्ण आपलं चॅप्टर संपल्यानंतर जे काही खाली क्वेश्चन्स दिलेले आहेत त्याच्यामधला एक क्वेश्चन आहे. बघू आपण काय दिलेलं आहे. राईट डाऊन द क्वेश्चन. An object takes 5 seconds to reach the ground. An object takes 5 seconds to reach the ground from a height of 5 meter. From a height of 5 meter on a planet. On a planet. What is the value of g on the planet? What is the value of g, small g, on the planet? ठीक आहे. हा प्रॉब्लेम झाला. आपण आता एक एक टर्म याच्यामधले लिहून घेऊ. लिहिल्यानंतर त्यातली जीची व्हॅल्यू काढू. हा सुद्धा 2 मार्क्स साठी असेल. ठीक आहे. डेटा त्यांनी काय काय दिलेला आहे बघा. टाइम इज इक्वल टू 5 सेकंड दिलेला आहे. 5 सेकंड. ओके. नंतर त्यांनी तुम्हाला काय दिलेलं आहे. हाईट ऑफ 5 मीटर. h that is displacement of 5 meter. Okay. And they ask you g is equal to how much. मोस्ट ऑफ द टाइम डिस्प्लेसमेंट दिलं आपण काय यूज करतो. AC इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. हियर इट इज U इज इक्वल टू 0, A इज इक्वल टू G. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन आहे प्लॅनेट वरती. ते ऍक्सेलरेशन खाली खेचतंय. त्याला सुरुवातीला इनिशियल वेलोसिटी इज इक्वल टू 0. आता पुढे बघू. एस दिलेल्या व्हॅल्यूज पुटअप करून घेऊ आपण. एस इज इक्वल टू 5 0 इंटू टी प्लस हाफ इंटू जी टी स्क्वेअर मीन्स 5 सेकंड स्क्वेअर. हे सुद्धा 5 दिलेले. ओके. नंतर 5 इज इक्वल टू 0 प्लस 25 जी अपॉन 2 इकडे आला. 10 इज इक्वल टू 25 जी. जी इज इक्वल टू 10 अपॉन 25 विच इज इक्वल टू 2/5. G is equal to 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. डिवायडेशन केलं तर 2 मार्क्स साठी अशा पद्धतीने सिंपल क्वेश्चन सुद्धा त्या ठिकाणी विचारले जातात. ह्या पद्धतीने आन्सर 0.4 आलेलं आहे. हे अगदी बरोबर आन्सर आहे. तर आपल्याला लगेच पुढचं क्वेश्चन बघायचं आहे. राईट डाऊन दिस. ओके. वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट क्वेश्चन. बघा आता एक क्वेश्चन बघतोय आपण जो आपल्या एक्सरसाइज मध्ये पण नाही आहे. ओके. आपल्याला कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी करायचं आहे त्याचं पण. बघा. अ स्टोन इज रिलीज. राईट डाऊन. तुम्हाला बुकमध्ये पण भेटणार नाही हा क्वेश्चन. आपण एक्सटर्नली बघतोय. अ स्टोन इज रिलीज फ्रॉम द टॉप ऑफ द टॉवर. एक स्टोन आहे टॉवर वरून आपण रिलीज करतोय. राईट डाऊन. अ स्टोन इज रिलीज from the top of a tower of a height 19.6 meter. Of a height 19.6 meter. Calculate the final velocity just before touching the ground. Calculate the final velocity just before touching the ground. आता इनिशियल वेलोसिटी आपल्याला माहिती. फायनल वेलोसिटी तर ठीक आहे. टाइम आपल्याला दिलेला नाही. एक एक गोष्ट आपण चेक करू. जीची व्हॅल्यू दिली का. जीची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली नाही. ठीक आहे. आता क्वेश्चन डेटा पुढचा नंबर द्या तुम्ही. त्याला बघा. टॉप ऑफ द टॉवर ॲट द हाईट. किती हाईट दिलेली आहे. हाईट दॅट इज डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 19.6 मीटर. ठीक आहे. आफ्टर दॅट कॅल्क्युलेट द फायनल वेलोसिटी टचिंग द ग्राउंड. म्हणजे फायनल वेलोसिटी नाही म्हटलंय. वेलोसिटी वेन दॅट स्टोन इज टचिंग टू द ग्राउंड. इट मीन्स यू हॅव टू फाइंड आउट द फायनल वेलोसिटी. अँड इनिशियल वेलोसिटी ओव्हर हिअर इज 0 मीटर पर सेकंड. 0 आहे वरती 0 आहे खाली टच होतं ना. म्हणजे व्ही आणि यू मध्ये असलेलं रिलेशन कोणतं आहे. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ठीक आहे. हा एक फॉर्म्युला आपल्याकडे. तर आता या ठिकाणी जी तुम्हाला दिलेला नाहीये. ए तुम्हाला दिलेला नाहीये. या ठिकाणी आपण ए सांगू. ए इज इक्वल टू जी विच इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू बघा. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आपण या ठिकाणी बघितलं यू ची व्हॅल्यू किती आहे. 0 स्क्वेअर 2 इंटू ए दॅट इज 9.8 इंटू एस विच इज इक्वल टू 19.6. ठीक आहे. 0 प्लस
याला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर इट इज 19.6 इंटू 19.6. बघा मल्टिप्लाय करून बघितलं तर 9.8 इंटू 2 दॅट इज इक्वल टू 19.6. हे ऑलरेडी किती दिलं आहे 19.6. बघू आपण. Therefore v square is equal to 19.6 चा ब्रॅकेट स्क्वेअर स्क्वेअर रूट v is equal to 19.6 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द फायनल वेलोसिटी ऑफ द स्टोन when it is reaching to the ground. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू की जो मागच्या वर्षी बोर्डाला आलेला आहे 3 मार्क्ससाठी. ठीक आहे. राईट डाऊन. हे लिहून घ्या पहिले. हे 2 मार्कालाच आहे हा क्वेश्चन. आपण 3 मार्काचा क्वेश्चन आता बघणार आहे यानंतर. राईट डाऊन दिस. ओके. आता पुढचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर आजचा जो बघतोय 3rd क्वेश्चन आजचा. तर आजच्या क्वेश्चन मध्ये लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला जो पण पार्ट बघतोय आता सगळ्यात पहिला क्वेश्चन आपण बघितला बोर्डचा 2 मार्कचा. त्याच्या पुढचा आपण क्वेश्चन बघितला इनटेक्स्ट क्वेश्चन म्हणजे इनटेक्स्ट नाही आपल्या बुकच्या मागचा क्वेश्चन बघितला. त्यानंतर बुकच्या बाहेरचा एक क्वेश्चन बघितला. आता आपण परत बुक मधला पण मागे असलेल्या क्वेश्चन पैकी एक क्वेश्चन बघतोय. लक्ष द्या. अ बॉल राईट डाऊन. अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल म्हणजे टेबलवरून पडलाय. फॉल्स ऑफ अ टेबल. राईट डाऊन. ओके. लिहा मी जे सांगतोय ते. अँड रिचेस टू द ग्राउंड इन 1 सेकंड. ग्राउंडवर तो एका सेकंडमध्ये येतोय. ॲज्युमिंग जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲज्युम काय करायला लावलंय जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. फुल स्टॉप. calculate its speed on reaching the ground and the height of the table. Calculate its speed and the height of the table. एक प्रकारे. ठीक आहे. आपल्या ह्या गोष्टी बघायच्या आहेत. ओके. होपफुली तुम्ही ते लिहिला असेल प्रॉब्लेम सांगितलेला. आता डेटा बघूया या ठिकाणी काय काय दिलेलं आहे. टी इज इक्वल टू डेटा टी इज इक्वल टू 1 सेकंड. आफ्टर दॅट जी इज इक्वल टू तुम्हाला दिलेलं आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. स्पीड वेलोसिटी तुम्हाला विचारलेली व्ही इज इक्वल टू हाऊ मच आणि हाईट ऑफ द टेबल म्हणजे तुम्हाला व्ही विचारलेला आहे. तुम्हाला यू दिलेला आहे. टेबलवरती ना टेबलवरती आधी होता तिथं इनिशियल वेलोसिटी दिली मग खाली पडला. ठीक आहे. मग खाली वेलोसिटी व्ही आली असेल ती विचारली आहे. इनिशियल वेलोसिटी 0. ठीक आहे. वरतून खाली येते म्हणून जी दॅट इज द ॲक्सेलरेशन इज पॉझिटिव्ह. ठीक आहे. आफ्टर दॅट आपल्याला अजून काय विचारलेलं आहे हाईट ऑफ द टेबल. हाईट ऑफ द टेबल म्हणजे डिस्प्लेसमेंट बॉलची किती वरतून खाली येतं. हाईट ऑफ द टेबल दॅट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉल फॉलिंग फ्रॉम द टेबल टू द ग्राउंड. ओके. आता याच्यातलं एक एक पार्ट बघायचो आपण. ॲज AC इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर U0. ओके. प्लस हाफ A किती दिलेला आहे 10. T किती दिलेला आहे 1 स्क्वेअर विच इज इक्वल टू तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं याला you will get AC is equal to 5 meter. That is height of the table. Okay. Height of the table तुम्हाला भेटली 5 meter. After that final velocity and V square is equal to U square plus 2AS. This is 0 square 2 into 10 into 5 which is equal to हे किती झाले 100 meter per second. 100 meter per second. That is the V square. Therefore V is equal to 10 meter per second. Okay. 100 calculation. U square is equal to 10. So V square is equal to 10. V square is equal to 100. V is equal to 10. त्याचा स्क्वेअर रूट. ओके. These are the 2 फायनल आन्सर. ठीक आहे. हे 2 मार्काला येणार तुम्हाला. हा पण आपल्या बुक मधला क्वेश्चन आहे. बॅक साईडला अनसॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. ओके. आता याच्यानंतरचा आपल्याला बोर्डाला आलेला क्वेश्चन बघायचा आहे. ठीक आहे. राईट डाऊन दिस. पुढचा 3 मार्काचा असणार आहे. मोठा असणार आहे. हा पहिले लिहून घ्या.
Okay, write down the next question, March 2019. Okay, and this is for the 3 marks. ओके, आजचा 5th क्वेश्चन बघतोय आपण. आता बघा या ठिकाणी काय काय मी तुम्हाला डेटा सांगतो काय दिलेला आहे त्यांनी. अँड ऑब्जेक्ट, आणि हा आपल्या याच्यातला पण आहे, अनसॉल्व प्रॉब्लेम मधला पण आहे, बुक मधला. अँड ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड, राईट डाऊन, अँड ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स reaches a height of 500 मीटर, reaches a height of 500 मीटर. म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे, त्या ठिकाणी त्याला अपवर्ड डायरेक्शनला फेकलेलं आहे, थ्रो केलेलं आहे, आणि त्याची किती हाईटला गेलेला आहे तो 500 मीटरपर्यंत. व्हॉट वॉज इट्स इनिशियल वेलॉसिटी, व्हॉट वॉज इट्स इनिशियल वेलॉसिटी, क्वेश्चन मार्क. पुढे, हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम, हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ, त्याला किती वेळ लागेल वरतून खाली यायला परत. ॲझ्युम जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. आता जे जे दिले आपण ते लिहून घेऊ. हाईट, एस इज इक्वल टू हाईट दॅट इज 500 मीटर त्यांनी दिलेलं आहे. ओके, नंतर त्या ठिकाणी इनिशियल वेलॉसिटी यू इज इक्वल टू हाऊ मच, आफ्टर दॅट हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ, टोटल टाइम विचारलेला आहे, टोटल टाइम इज इक्वल टू हाऊ मच. ठीक आहे, आणि जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ए इज इक्वल टू. आता बघा सगळ्यात पहिले आपल्याला इनिशियल वेलॉसिटी फाइंड आउट करायची, तर या ठिकाणी आपण व्हॅल्यूज पुटअप करू, बघूयात काय काय दिलेलं आहे त्यांनी डेटा, आणि क्वेश्चन बरोबर आहे का मी चेक करून घेतो, आणि पुढचा पार्ट बघू आपण. ठीक, चला आपण पहिला फॉर्म्युला बघूया. ॲज इनिशियल वेलॉसिटी विचारली आहे आणि फायनल वेलॉसिटी आपल्याला माहिती बघा, ॲज व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता या ठिकाणी बघा फायनल वेलॉसिटी 0 असणार आहे, आणि a इज इक्वल टू मायनस जी विच इज इक्वल टू -10 असणार आहे. कसं काय बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे. आपण ह्या टाईप, आता जो टाईप बघतोय हा ऑलरेडी बघितलेला आहे सॉल्ड एक्झाम्पलमध्ये. ठीक आहे, आपण सॉल्व केलेला आहे, पण एक प्रॅक्टिस म्हणून अजून बघतोय. एखादा ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टला आपण वरच्या साईडला, वरच्या डिरेक्शनला आपण त्याला थ्रो केल्यानंतर खालून वरती जातोय म्हणजे जी काय येणार -10. ओके, इट रिचेस टू सर्टन हाईट, किती हाईट दिलेली आहे 500 मीटर. त्या गेल्यावरती त्याची फायनल वेलॉसिटी, खालून वरती जातोय म्हणजे जाताना वेलॉसिटी कमी 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 होणार आहे, पर्टिक्युलर हाईटला ती वेलॉसिटी 0 होणार आहे. मग ती वेलॉसिटी आपण 0 लिहिलेली फायनल. बघू आपण व्हॅल्यूज टाकू इथं. 0 स्क्वेअर विच इज इक्वल टू यू स्क्वेअर 2 इंटू -10, डिस्प्लेसमेंट इज 500. मल्टिप्लिकेशन जर केलं, दिस इज मायनस यू स्क्वेअर, दिस इज -10 500 इंटू 2 1000 इंटू 10 दॅट इज -10,000. मायनस विल गेट कॅन्सल. 10,000 u is equal to 100 meter per second. This is the initial velocity. ओके, इनिशियल वेलॉसिटी एक निघाली. अजून तुम्हाला टोटल टाइम विचारलेला आहे. टाइम ॲज AC इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. आता बघा या ठिकाणी आपल्याला जो पण पार्ट या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे, एक मिनिट हा, G प्लस घेतलेला आहे, बरोबर आहे. आता बघा या ठिकाणी जी पण व्हॅल्यू आपल्याला सांगितलेली आहे, कंडिशन बघा आपण सॉल्ड एक्झाम्पल मध्ये बघितलेलं आहे बरं का, परत सांगतोय. खालून वरती गेलेलं आहे, इथं इनिशियल वेलॉसिटी u कोणती आहे 100 आलेली आहे. आता वर गेलाय, एक पार्ट संपलेला आहे, सेकंड पार्ट स्टार्ट होतोय. आता ऑब्जेक्ट वरतून खाली येणार आहे. सेकंड पार्ट साठी वरती जाऊन थांबलाय एका फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी, आता इथून खाली येणार आहे परत. पहिला पार्ट काय होता, ऑब्जेक्ट खालून वरती फेकलाय आणि 0 पर्यंत गेलाय, त्याचं आपण बोललो इथे. आता सेकंड पार्ट काय म्हणतो, तो वरतून खाली येणार आहे. वरतून खाली येताना सुरुवातीला त्याची वेलॉसिटी काय राहणार आहे, या ठिकाणी इनिशियल वेलॉसिटी किती घेणार तुम्ही 0 प्लस 1/2 इंटू वरतून खाली येत आहे त्यामुळे ॲक्सेलरेशन +10 घ्या. टी स्क्वेअर तुम्हाला हा टीच काढायचा आहे, आणि या ठिकाणी हाईट तुम्हाला किती दिली त्यांनी 500. ठीक आहे, 2 हे 0 इंटू टी 0, 2 इकडे गेला, दॅट विल बी 1000. 10 इंटू टी स्क्वेअर, 10 ने डिवाइड केलं, टी स्क्वेअर इज इक्वल टू 100, टी इज इक्वल टू 10 सेकंड. बघा, देअरफॉर टोटल टाइम
required 2 into t which is equal to 2 into 10 which is equal to 20 सेकंड. कसं काय? हा टाइम कोणता आहे? आपण हे इक्वेशन कशासाठी अप्लाय केलं? ऑब्जेक्ट आता वरती पोहोचलेला आहे, वरतून खाली येणार आहे. वरतून खाली येताना ही प्रोसेसमध्ये सुरुवातीला त्याचं ह्या ठिकाणी आपण 0 कन्सिडर करणार, कारण टॉप लाईन इथून पुढे वेलोसिटी वाढत वाढत खाली चालला आहे तो. ठीक आहे, जात असताना त्या ठिकाणी ॲक्सिलरेशन 10, इनिशियल वेलोसिटी त्या केससाठी 0. ठीक आहे, याच्यावरून टाईम म्हणजे वरतून खाली यायला लागलेला वेळ किती आहे? 10. त्यांनी तुम्हाला काय विचारलंय? टोटल टाइम फॉर द जर्नी. खालून वरती जाऊन वरतून परत खाली यायला वेळ लागला किती? आता वरतून खाली येण्यासाठी टाइम हा दाखवतोय, मग टोटल टाइम काय असेल? त्याच्यात डबल, 2 into 10 दॅट इज 20 सेकंड. दिस इज द फायनल आन्सर. आणि ह्या ठिकाणी आज आपलं जवळपास असं म्हटलं तरी चालेल की ग्रॅव्हिटेशन ऑफिशियली मी सांगू शकतो की आजच्या लेक्चरला आपला संपलाय. आपण थोडेसे बोर्डचे पण एक्झाम्पल बघितले. हे एक्झाम्पल बोर्डमधले प्लस अनसॉल्ड पण आहे. ठीक आहे, आपल्या बुकमधलं, तर बुकमधले काही क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आहे. अजून काही क्वेश्चन्स तुम्हाला बुकमधले जे काय खाली एक्सरसाइज किंवा बॅक पूर्ण चॅप्टर संपल्यावरती जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामध्ये काय काय डाऊट येतात तुम्हाला विचारायचे. आपली थेअरी झालेली आहे, प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत, प्रॉब्लेमची प्रॅक्टिस जास्त झालेली आहे, कॅल्क्युलेशन पण झालेले आहे. आता मॅक्स टू मॅक्स तुम्ही करणं गरजेचं आहे. ठीक आहे, रिवाईज करा जास्तीत जास्त वेळेस, विसरायला होणार नाही. कारण हे चॅप्टर आत्ता तुम्हाला काही वाटणार नाही, पुढे जाऊन हे विसरायला होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आत्ताच जास्तीत जास्त वेळेस मध्ये मध्ये 7 दिवसांनी 6 दिवसांनी याला रिवाईज करत चला. ठीक आहे, टेक केअर, हॅव अ नाईस डे, बाय बाय.